पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 44 मध्ये. 44 डे. बापरे, एवढे डे झाले. सो आजचा दिवस झालेला आहे कधीच सुरू. ब्लॉग्स आत्ता चालू करतो, 12:30 वाजलेत आणि ऑर्डर आपल्याकडे सकाळपासून पास्ताच्या पण आहेत. आत्ता पण इव्हन तंदुरी पास्ता आणि व्हाईट सॉस पास्ताची ऑर्डर आहे. सो चांगल्यापैकी सुरुवात तर झाली आहे सॅटर्डेची. आज वीकेंड आहे, काही होऊ शकतं, मजा पण येऊ शकते, धावपळ पण होऊ शकते किंवा शांत पण जाऊ शकतो. जे पण असेल ते ब्लॉगमध्ये तर नक्कीच सांगू. आणि कालचा ब्लॉग सुद्धा तुम्ही नक्कीच बघितला असेल, ज्यामध्ये एकाच टायमाला एवढ्या ऑर्डर्स आलेल्या. सो आज असं काही होतंय का, आज कुठला टास्क भेटतोय किंवा आज नवीन काय भेटतंय किंवा आज सुद्धा लेट होणार आहे का, काल सारखा 12 वाजणार आहेत का शॉपवरती, जे पण असेल ते नक्कीच सांगू. सो एंड पर्यंत ब्लॉग नक्की बघा. मस्त वाटतंय ना गाईज फ्रेम, आमचं शॉप आम्ही दोघं किती दिवस आहे काय माहिती. आणि आज आत्ता मगाशीच, म्हणजे मला माहिती नव्हतं, मी ब्लॉग चालू केला तेव्हा जर माहिती असतं तर मी तेव्हाच सांगितलं असतं. एक ऑर्डर आमची गेली आज कलव्याला, म्हणजे त्यांनी पोर्टर बुक केला रॅपिडो वगैरे आणि त्याच्यावरनं त्यांनी मागवलेलं. तो फर्स्ट टाइम एवढं लांब गेले. विक्रोईला वगैरे बऱ्याच जणांनी घेतले आणि बरेच जण विचारतात ना डिलिव्हरी वगैरे, तर तुमच्याकडे ऑप्शन आहे, कॉल करा, ऑर्डर द्या, पेमेंट करा आणि तुमचं पोर्टर बुक करून पाठवा. तुमच्या पोर्टरकडे लगेच आम्ही आमची पार्सल देऊन टाकू. तुम्हाला तसं तुम्ही एन्जॉय करू शकता जर कुठे लांब राहताय तर. आणि आज बघू आता, त्यांना कळवायला एवढा लांब आहे, आता ते ट्रॅफिक लागेल किंवा जास्त डिले झाला तर काय प्रॉब्लेम नको व्हायला. सो बघू, पण जे पण असेल ब्लॉगमध्ये तर सांगूच आम्ही. सो बघा आता, जर त्यांचा रिस्पॉन्स आला किंवा नाही आला, जे पण असेल सांगू आम्ही. आमचा पण एक नवीन एक्सपिरियन्स होईल की सॉगी राहत आहे की अजून काय होत आहे, कळेल आम्हाला पण. इव्हनिंग टाइम चालू झाला, त्याचसोबत ऑर्डर सुद्धा मागच्या वेळी रोज काय ना काय बाहेरचं खातो आम्ही पण, म्हणून आज केळं घेऊन आले पण. बघू आता पुढे काय विषय होतोय का. तसं मगाशी झालाय, तो थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला. तर फायनली आपला दिवसाचा एंड झालाय, म्हणजे आज विकेंडचा. जसा विकेंड जायला हवा होता तसा नाही गेला. आजच्या विकेंडपेक्षा कालचा फ्रायडे खूप भारी होता, म्हणजे त्याच्यामध्ये तरी धावपळ झाली आणि आम्हाला असं जरा फटाफट ऑर्डर्स कानावर पडत राहिलं तर जरा मजा येते बनवायला. आणि तसं त्याचसोबत कस्टमर सोबत बोलायला भेटलं तर ते पण जरा आवडतं. पण एकदमच असं मध्ये मध्ये अर्धा एक तास शांत होतं तेव्हा मग खूप डोक्यात विचार येतात. विचार म्हणजे प्रत्येक बिझनेस ओनरमध्ये येतात, तसंच आमच्या सुद्धा येतातच. बट आपण मजा नाही तसा धंदा करायला कसं नॉनस्टॉप आपला जो टायमिंग आहे 10-10:30, भले बॉडी थकेल रात्री असं एकदम एक्झॉस्ट होऊन बॉडीतनं वाफा निघू दे, पण काम केल्याची जी मजा येते ना, ऑर्डर्स, कस्टमरचे फेसिंगचे फेसवरची रिॲक्शन, स्माइल, ते येऊन जेव्हा रिव्ह्यू देतात समोरून आपल्या प्रोडक्टबद्दल सांगतात तेव्हा बरं वाटतं. सो असंच आजच्या दिवसामध्ये भले थोडेफार मुवमेंट्स झाले आमच्यासोबत, बट जे पण झाले ते तुमच्यासोबत शेअर करतो. जसा पहिला मुवमेंट असा होता की एक कस्टमर्स त्यांचे म्हणजे जे बिलॉंग करतात कांजूरमधूनच, ते आमच्याकडे कोल्ड कॉफी बऱ्याच वेळा पिऊन गेले. त्यांनी पर्सनली आय थिंक सो त्यांनी वाटतं नवीन गाडी घेतलेली, त्यांचे जे पण कोण रिलेटिव्ह असतील, कारण का मी गाडी बघितली ना तर सगळं नवीन नवीनच दिसत होतं, सगळं रिबिन्स वगैरे लावलेले होते. तर ते मला बोलत होते की 3:30लाच आम्ही आलोय, मला टायमिंगचं एवढं कन्फर्म नव्हतं. बोलतो मी यांना सांगितलं की इकडे कोल्ड कॉफी खूप भारी भेटते, मस्ट ट्राय आहे. सो त्यांनी जे पण त्यांनी आमच्याकडे कोल्ड कॉफी ट्राय केलेली. सो त्यांना ती खूप आवडलेली, म्हणून त्यांनी स्पेशली त्यांचे जे पण फॅमिली फ्रेंड्स होते त्यांना सांगितलं की इकडे पर्सनली कोल्ड कॉफी ट्राय करा. तर ते बोलले इकडे आलोच आहे तर थांबू आपण, जर तू एवढं बोलतोय तर. आणि ते 3:30ला आलेले. 1.5 तास त्यांनी इथेच कुठेतरी टाइमपास वगैरे केला. आय थिंक तो त्यांच्या घरी वगैरे जाऊन आले आणि मग ते 5 वाजता डॉट इथे आले आणि त्यांनी कुठली कुठली कॉफी घेतली. प्लेन सर्व होत्या, फुल होत्या आणि एक ब्राउनी होती फुल. एक ब्राउनी कोल्ड कॉफी आणि येऊन सांगून पण गेले खूप आवडली वगैरे. प्लेन फुल होत्या. सो असा एक आपल्या कोल्ड कॉफीसाठी आधी जेव्हापासून आपण चालू केलंय कोल्ड कॉफीचा तर सेल टॉपलाच आहे. आणि आय होप आम्ही जेव्हा पण पुढे नवीन आउटलेट ओपन करू किंवा जे पण आमचं पुढे अपग्रेशन असेल त्याच्यामध्ये कॉफीजमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटेल. जसं तुम्हाला ब्राउनी भेटली बघायला, रेड वेल्वेट भेटली, किटकॅट, ओरिओ जे पण भेटलं, तसंच काहीतरी अजून पण आम्ही ट्राय करू तुमच्यासोबत. इकडे या शॉपमध्ये या सगळ्या गोष्टी मॅनेज होत नव्हत्या. इन फ्युचर जर शॉप मोठं भेटलं, चांगलं भेटलं आणि तिकडे जर मॅनेजेबल असेल तर बऱ्याच गोष्टी युनिक काहीतरी आपण चालू करू. म्हणजे काही असेल, बर्गर असेल दे किंवा मोमोज असू दे, पिझ्झा असू दे, काय असेल माहित नाही. आम्ही हे पण जेव्हा हे पण मॅगी पास्ता पण आम्ही लोकेशन बघितल्यानंतर फायनल केलेलं. सो तिकडे पण लोकेशन बघितल्यानंतरच आम्ही फायनल करू की काय असेल. पण जे पण असेल, जसं ही गोष्ट टेस्ट दिली आहे, लिमिटेड मेन्यू,
पण पद्धतशीर तसंच असेल. आता या लिमिटेड मेन्यू बद्दलच अजून एक जे ऐरोलीवरनं आलेली ते ऐरोलीवरनं आलेली, सो एक मुलगी खास आपल्याकडे मॅगी आणि पास्ता ट्राय करायला. काय काय ट्राय केलं पण प्रणालीच सांगेल, तिने ऍक्च्युली हिलाच सांगितलेलं. ऍक्च्युली मी आता 2-3 दिवसापासून माझा माइंडसेट सगळा बाहेरच आहे, म्हणजे जे काय सगळं चाललंय शॉपच्या बाबतीत. सो मध्ये मध्ये मी बाहेर जात असतो, येत असतो, त्यामुळे क्लिअरली सगळ्या गोष्टी मला माहिती नाही. आणि प्रणालीच फुल टाइम असते, सो तिला चांगल्यापैकी माहिती आहेत. तर जे जे मुवमेंट्स मी बघतो ते मी तुमच्यासोबत शेअर करतो, बट जे नाही माहिती आहे ते मोस्ट ऑफ हिलाच माहिती असतात आणि हीच सांगते. सो आता हीच सांगेल तुम्हाला की काय ऍक्च्युली सीन होता. तुम्ही व्हाईट सॉस पास्ता आणि तंदूर मॅगी ट्राय केली आणि तिचं असं म्हणणं होतं की तुमची टेस्ट एकदम जेन्युइनली खूप चांगली आहे आणि तुम्ही पण ऐरोलीमध्ये तुमचं न्यू ब्रांच खोला आणि आम्हाला आवडेल की तिकडे आम्हाला रोज यायला भेटेल आणि इझिली यायला भेटेल, म्हणून तुम्ही तिकडे पण एक ऐरोलीमध्ये तुमची ब्रांच ओपन करा. आणि जर स्वामींची इच्छा असेल, आमची तर आहेच, पण कुठेतरी एक बोलतात ना की लागतं बाई, बिलीव्ह करतो आपण स्वामींवरती. टाइम लागतो, प्रॉब्लेम्स येतात, सगळे येतात, बट कधी ना कधी सगळ्या गोष्टी आणि प्रॉब्लेम नसेल तर ती लाईफ पण नाही बोलू शकत. सगळ्यात चांगलं झालं तर ते पचत पण नाही, आपण पण एकदम वेगळ्या लेवलला जातो. सो काही ना काही प्रॉब्लेम असणं, सगळं असणं पण गरजेचं आहे. सो तसंच बऱ्याच लोकांची आस्किंग असते आम्हाला विक्रोळीला चालू करा, ऐरोलीला चालू करा. इन फ्युचर जर आम्हाला चान्स भेटला, पण माझी अशी इच्छा आहे की फ्रँचायझीपेक्षा मला माझं तिकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे सगळीकडे तर आपण नाही असू शकत, बट आमच्याकडनं चालू झालेलं आहे किंवा असं काही असेल तर जरा अजून एक बोलतात ना की मजा येईल, किंवा आमचा प्रेझेन्स तिथे खूप महत्वाचा असेल, सो ते अजून बरं वाटेल. त्यामुळे आम्ही बघतोय की जेव्हा पण करू, 2 वर्ष 1 वर्ष माहीत नाही कधी करू काय करू, बट नक्की करू. पण त्याच्या आधी जो आपला इकडचा बिझनेस आहे तो सेट करायचा. आता हे शॉपचं मला माहिती नाही कसा सीन असेल नसेल, बट जे पण असेल ते आपण हळूहळू सांगू. आणि त्याचसोबत तिसरा मोमेंट काय होता, एक मुलुंडवरून आलेले एक Yes. हजबंड वाईफच होते आणि त्यांच्यासोबत मुलगा होता. तर ते मुलुंडमध्ये एक ब्रँड आहे, ते पण हॉट चॉकलेट विकतात आणि ते बाउल केक विकतात. तर त्यांनी तिथे टेस्ट केलं आणि इकडे टेस्ट केलं. त्यांना तिकडच्या पेक्षा, म्हणजे ते असे बोलले की तिकडच्या पेक्षा तुमची आणि taste ऍक्च्युली खूप छान आहे. ज्या ब्रँडचं त्यांनी नाव घेतलं ना, तो त्याचे फ्रँचायझीज बरेच आहेत. आणि मग याच्या आधी पण मला 1-2 जणांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे असे कोल्ड कॉफीचे किंवा ज्यूस वगैरेचे प्रोडक्ट भेटतात. इव्हन ऑलरेडी एकाने फ्रँचायझी त्यांची घेतली, त्यांनी मला मेसेज पण केलेला की तुमच्याकडची कोल्ड कॉफी मी इकडे चालू केली तर चालेल का, मला शिकवू शकता का. तर मी बोललो, अरे ज्याची तू फ्रँचायझी घेतली त्यांचंच खूप एवढं नाव आहे, तर तुम्ही एवढे लाख रुपये खर्च केले. बोलतात मी तुझ्याकडे येऊन पिऊन गेलो, सो मला तुमची क्वालिटी माहिती आहे, बट ते लोक फक्त थिकनेस देतात, बट तेवढी क्वालिटी नाही. सो मी म्हटलं नाही असं काय, आम्ही एवढ्यात तरी शेअर नाही करत. सो ते पण एक गोष्ट होती की अचिव्हमेंट सारखीच आहे की जर कोण सांगत असेल त्या प्रोडक्टबद्दल, आपल्या प्रोडक्टला हे करत असेल, काय बोलतो त्याला कम्पेअर. आणि इव्हन ते हॉट चॉकलेटबद्दल जास्त बोलत होते की हॉट चॉकलेट ते त्यांनी ट्राय केलं ना, ते त्यांना ॲज कम्पेअर जेवढं पण त्यांनी ट्राय केलेलं त्याच्या कम्पेअरमध्ये त्यांना जास्त आवडलं. सो असा एक दिवस होता गुड. आता उद्या संडे आहे, तर उद्या संडेच्या दिवशी काय होतं काय नाही होत माहिती नाही आहे. आणि आता छत्री वगैरे लावत नसल्यामुळे थोडा क्राऊड कमी असतो, पण जे पण येतात ॲडजस्ट करून पास्ता मॅगी एन्जॉय करून जातात. सो आता बघू उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा जातोय. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय. बोल बाय बाय. बाय बाय.